ठाकरेंच्या शिवसेनेनं 24 तासांपूर्वी सुरू केलेल्या स्वबळाच्या भाषेवर स्पष्टीकरण देत काँग्रेसला गैरसमज करून न घेण्याचं आवाहन केलं। मविया आणि इंडिया आघाडीच्या स्थापनेचं मूळ उद्दिष्ट मांडत संजय राऊतांनी काँग्रेसला खडे बोल देखील सुनावले। माध्यमांसमोर ही शाब्दिक सारवासारव करण्यात शिवसेनेला यश आलं असलं तरी प्रत्यक्षात गेल्या काही दिवसातल्या घडामोडी मात्र वेगळंच चित्र उभं करत असल्याचं दिसतंय। मवियामध्ये नेमकं काय घडतंय याचा आढावा घेऊया या रिपोर्टमधून। मुंबईसह नागपूरपर्यंत मी सांगेन आम्ही स्वबळावर लढू, काय होईल ते होईल। त्यापेक्षा स्वावलंबन उभं राहावं, एकटे लढावं। तरी पण आम्ही एकदा उद्धवजी ठाकरे साहेबांशी चर्चा करू, नाही आले तर आमचा मार्ग मोकळा आहे। ही होती महाविकास आघाडीच्या नेत्यांची शनिवारची सभा। भरभरून यश मिळालेली लोकसभा निवडणूक आणि सपाटून मार खावा लागलेली विधानसभा निवडणूक स्वबळावरच लढायला हवी होती अशी भावना नेत्यांनी जाहीरपणे बोलून दाखवली। एकत्र लढल्याचा पश्चाताप व्यक्त करणाऱ्या या प्रतिक्रिया ऐकून महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर असल्याच्या चर्चा साहजिकच सुरू झाल्या। मात्र आपण महाविकास आघाडीच्या फुटीबद्दल काही बोललोच नव्हतो असं सांगत राऊतांनी आज सारवासारव सुरू केली। शिवसेनेच्या कोणत्या नेत्याने असं म्हटलेलं नाही की इंडिया आघाडी फुटली आहे, महाविकास आघाडी फुटली आहे। आणि भूमिका यासाठी मांडतो की माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ते गेले महिनाभर साधारण राज्यभरातल्या कार्यकर्त्यांना भेटतात, पदाधिकाऱ्यांना भेटतात आणि त्यांची भावना आहे की स्थानिक स्वराज्य संस्था आपण स्वबळावर लढायला हवी, ही त्यांची भावना आहे। स्वबळावर लढणे याचा अर्थ फुटणे नाही हे राऊतांनी निक्षून सांगितलं। मात्र त्याच वेळी महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीच्या स्थापनेचा उद्देश सांगत फुटीच्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला। स्वबळावर लढल्याचे इतिहासातले दाखलेही राऊतांनी दिले। महाविकास आघाडी विधानसभेसाठी होती, इंडिया आघाडी लोकसभेसाठी होती, स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी ही आघाडी स्थापन झाली नव्हती। आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर असताना सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्था स्वतंत्रपणे लढलो। अंबादास दानवेंनीही राऊतांच्या सुरात सूर मिसळत महाविकास आघाडीच्या एकीचे गोडवे गायले। आपली आघाडी विजय आणि पराजयाच्या पलीकडे असल्याचंही ते म्हणतात। एखादा पराभव म्हणजे काय, पराभव आणि जय आणि पराभव ह्या मला असं वाटतं एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे। लोकसभेला जय मिळाला, आता पराभव मिळाला, आता पुन्हा येणाऱ्या निवडणुकीत जय मिळेल। महाविकास आघाडीत बिघाडी कोणती नाही, सगळे पक्ष एकत्रित आहे। लोकसभा आणि विधानसभेचे गणित निवडणुका वेगळ्या असतात, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका वेगळ्या असतात, कार्यकर्त्यांच्या भावना असतात। महाविकास आघाडी फुटत नाही, महाविकास आघाडी एकत्रित आहे। मला असं वाटतं सत्ताधारी पक्षाच्या काही लोकांना महाविकास आघाडी लवकरात लवकर फुटवायची घाई झाली, परंतु त्यांचा अपेक्षा भंग होईल। स्वबळाच्या भाषेचा आणि आघाडी फुटण्याचा एकमेकांशी संबंध नाही हे तर्क म्हणून खरं आहे। मात्र स्वबळाच्या भाषेनंतर काँग्रेसकडून आलेल्या कडवट प्रतिक्रिया, ठाकरेंचा पुरोगामित्वावरून पुन्हा हिंदुत्वाकडे सुरू झालेला प्रवास आणि मुख्यमंत्र्यांचे शत्रुत्व संपल्याचे संकेत या गोष्टी एकत्र केल्यावर निघणारा अर्क मात्र वेगळाच आहे। महापालिकेचं घोडा मैदान काही महिन्यांवर आहे, तोपर्यंत ठाकरे शब्दातून मांडत असलेला तर्क टिकतो की कृतीतून दाखवत असलेला अर्क जिंकतो हे लवकरच कळेल। अक्षय भाटकरसह अमोल जोशी, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।